बीएमसीच्या वॉर्ड ऑफिसरच्या समोरच कंत्राटदारांमध्ये हाणामारी, टेंडरवरून एकमेकांवर चाकून हल्ला, दोघे गंभीर जखमी। आरोपींची धिंड, पुणे पोलिसांच्या अंगलट, राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस, पुणे पोलिसांच्या कारवाईवर आयोगाचे ताशेरे। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये बिबट्याची थरारक शिकार, झाडावर चढलेला बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद। गोंदियाच्या तिरोड्यामध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, हल्ल्यानंतर बिबट्या झाडावर चढला। चिपळुणातील कुडप गावात गवारेड्यांची वाढती वर्दळ, ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये भीती। गेल्या 4 दिवसांमध्ये नाशिकमध्ये 2568 खड्डे बुजवल्याचा दावा, 5 जणांचे बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग। कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7000 कोटींचं वितरण होणार, पहिल्या टप्प्यात 16 लाख शेतकऱ्यांना लाभ। अमळनेरमध्ये बाजार समितीत पावसानं 15 ते 16 हजार क्विंटल अन्नधान्याचं नुकसान, महसूल विभागाच्या वतीनं पंचनामा। तापी नदीच्या बॅक वॉटरमुळे धुळे जिल्ह्यात शेकडो एकर पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पुणे जिल्ह्यातील डिंबे धरण ओव्हरफ्लो, 20,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसानं जूनची कसर जुलैमध्ये भरून काढली, राज्यानं सरासरी ओलांडली, तर नाशिकला 98% अधिकचा पाऊस, तर सिंधुदुर्गात सरासरीपेक्षा 35% कमी पाऊस। खडकवासला धरणातून होणारा विसर्ग घटवला, पावसाच्या प्रमाणात पुन्हा निर्णय घेतला जाणार। शिरूरच्या घोड नदीवरील पूल पुन्हा एकदा पाण्याखाली, बेल्हे जेजुरी मार्गावरील वाहतूक ठप्प, नागरिकांना मोठा फटका। राज्यातल्या 3000 पेक्षा जास्त धरणांमध्ये 68% पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा कमी, कोकण पुणे विभागात दमदार साठा। मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट आता दूर होणार, पाणी कपात रद्द करण्याबाबत लवकरच निर्णय, 7ही धरणांमधील पाणीसाठा 90%च्या पुढे। गुहागरच्या कुटगिरीमध्ये लोखंडी साकव कोसळला, एक बैल दगावला, तर जनावर जखमी। 15 दिवसात एफडीएकडे 2000 तक्रारी, सर्वाधिक तक्रारी पुण्यातून, अस्वच्छतेच्या तक्रारी अधिक, तक्रारीत मुंबई दुसऱ्या स्थानी। नाशिकच्या चांदवड परिसरामध्ये कांद्याच्या गोण्या फेकल्या, क्वालिटीमुळे वाहतूक करणाऱ्यांनी फेकल्याचा अंदाज। समता पतसंस्थेच्या राहता शाखा व्यवस्थापकाला अटक, भोंदू अशोक खराच्या बनावट बँक खात्याप्रकरणी मिलिंद बनकरला बेड्या। पुण्यातील लोहगावात बिबट्याची दहशत, पाळीव कुत्र्याची बिबट्यानं केली शिकार, गेटवरून उडी मारत बिबट्याची एंट्री। स्थलांतरित मतदारांना दिलासा, मूळ ठिकाणी नोंदणीला निवडणूक आयोगाची परवानगी, मुंबई ठाणे पुण्यात राहणाऱ्या स्थलांतरितांना संधी। साखरेचे दर 50शी पार, सणासुदीमध्ये दरवाढीचा ग्राहकांना फटका, प्रति किलो 6 ते 7 रुपयांची वाढ। विधानसभा पोटनिवडणुकीतल्या 3 पैकी 2 जागा भाजपनं गमावल्या, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर, तर दतियामध्ये काँग्रेस उमेदवार विजयी, भाजपा म्हणतं मंथन करू।